स्थानीय स्वराज्य संस्था चुनाव को लेकर मुंबई में हुई महायुति के बैठक के बारे में भाजपा के प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने जानकारी दी है। कशा पद्धतीने पुढे जायचं आहे या संदर्भातली एकंदरीत चर्चा ही त्या बैठकीमध्ये झाली आणि ही बैठकीची चर्चा ज्यावेळेला सुरू होती त्याच वेळेला आगामी ज्या निवडणुका आहेत मग त्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या निवडणुकांच्या संदर्भामध्ये सुद्धा कशा पद्धतीने पुढे जायला हवं या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी आणि शिंदे साहेब असतील, बावनकुळेजी, आम्ही सर्वजण बसलो। त्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कोर टीमची ही सविस्तर अशी या संदर्भातली बैठक झाली होती आणि या सगळ्या विषयातून एक गोष्ट पुढे आली की येणाऱ्या काळामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुका या लवकरच जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या आरक्षण आणि जो विषय जो आहे तो हायकोर्टामध्ये जो सुरू आहे त्यामुळे कदाचित त्या थोड्याशा लांबवल्या जातील। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिका 29 महानगरपालिका या संपूर्ण राज्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। त्याबद्दल नक्की काय करावं, कशा पद्धतीने पुढे जावं आणि मग त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी आणि आदरणीय शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये त्या निवडणुका जाणं जर आपल्याला सर्वांना जायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने पुढे जावं त्या संदर्भामध्ये काही पद्धती या डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणचे असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीने चर्चा करावी असं चर्चा झाली।